त्याच्यामध्ये मेन सूत्रधार वाल्मिका हे नाव आलेले आहे. काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय सांगणार आहे? नाही, हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे. आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालं आहे. आणि सिद्ध हे सगळं कागदोपत्री पुराव्यानिशी किंवा जे काही घडलेले व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, व्हिडिओ कॉल आहेत, काही ऑडिओ कॉल आहेत, काही CCTV फुटेज आहेत आणि सगळे हे म्हणजे त्याच्या सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे भेटले आहेत. त्या अनुषंगाने हे सगळं मांडलेलं आहे. CIDच्या प्रकरणामध्ये पाहिलं तर आरोपपत्रात दोघांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पाहिलं तर सोनूने देशमुखांच्या प्रत्येक हालचाली माहिती आणि रणजित मुळे असं या दोघांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. नाही, आता हे CID कडून आपल्याला किंवा SIT कडून ही सगळी जी माहिती आहे ती सविस्तर आपल्याला भेटणार आहे. कारण आता जरी चार्जशीट दाखल केलं तरी तपास कशा पद्धतीनं झाला, याच्यामध्ये कुणाचे रोल होते आणि पुढं काय झालं हे सगळं आपल्याला माहिती लवकर. सोनूने आणि मुळे नेमकं कोण आहे ते? नाही, हे CIDना माहिती. CIDनं तपासात ते मुद्दे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते CIDनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती पाठीमाग, काय बोलणं झालं त्याविषयी? मुख्यमंत्र्यांना हे सगळं मांडलं होतं. आज जे चार्जशीट तयार झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही जसे गुन्हे घडलेत, जशी ही साखळी आहे, जसं हे कडी जुटलेली, त्या संदर्भात आम्ही त्यांना बोललेलो होतो.